नमस्कार मित्रांनो, 32 क्लासेसच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिप्लोमा के स्कीम M2 याबद्दल आज शिकणार आहे. त्यापैकी आपला पहिला चॅप्टर येतो म्हणजे इंटिग्रेशन. या इंटिग्रेशन मध्ये मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये काही फॉर्म्युले सांगितले होते. तर हे फॉर्म्युले आपले पाठ आहेत असं आपण समजूया आणि त्यानंतर पुढे बघूया. बघा, आज जर इंटिग्रेशन शिकायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युले मस्ट आहे. जोपर्यंत फॉर्म्युले येत नाही तोपर्यंत इंटिग्रेशन शिकण्यात आणि समजून घेण्यात काही अर्थ नाही, तो समजणारच नाही. त्यामुळे आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. मागच्या लेक्चरमध्ये जे आपण फॉर्म्युले घेतले ते फॉर्म्युले नीट रिवाइज करा, ते पाठ करा, त्याला 5-5, 10-10, 15-15, 20-20 वेळेस लिहा, तेव्हा ते पाठ होतील आणि मगच ते इथे आपल्याला वापरता येतील. ठीक आहे. तर आज आपण त्याच्यापैकी सिलेबसला सुरुवात करतोय. त्यापैकी पहिला एक्झाम्पल आहे बघा आपलं, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ आपला पहिला एक्झाम्पल आहे x रेस टू ई प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई इंटू dx. बरोबर, ठीक आहे मित्रांनो. आता ह्या एक्झाम्पलला सोडवायचं कसं आहे तर बघा, हे दिलेलं एक्झाम्पल आहे. हे दिलेलं एक्झाम्पल आपण जसं तसं मांडूया. म्हणून इथे म्हणायचं वी हॅव. हे दिलेलं एक्झाम्पल असतं बघा, मागच्या M1 मध्ये तुम्ही असं शिकलं तर तिथे डेरिव्हेटिव्ह होतं. हे डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल आपण कंपल्सरी हे y बरोबर मांडलं, परंतु आता आपण इंटिग्रेशन शिकतो तर इंटिग्रेशनचं प्रत्येक एक्झाम्पल हे i बरोबर मांडायचं. सो i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x रेस टू ई प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई इंटू dx. मी काय केलं, वी हॅव म्हणजे आपल्याकडे आहे, तर आपल्याकडे काय आहे, हे दिलेले इंटिग्रेशन हे आय इज इक्वल टू त्याला ऍज इट इज मांडायचं, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फरक नाही करायचा. दुसऱ्या स्टेपमध्ये हे जे इंटिग्रेशन इथं बघा, इथं टर्म बघा किती, 1 2 3 टर्म आहेत, तर प्रत्येक टर्मला आपण सेपरेट मांडायचं. आता इंटिग्रेशनची प्रत्येक टर्म सेपरेट मांडायची म्हणजे त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ के एक्स इंटू dx इज इक्वल टू के मीन्स कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येतो, मध्यभागी फक्त शिल्लक राहतं एक्स इंटू dx. ह्या रूलनुसार या एक्झाम्पलला मांडणार. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x into e raised to x into dx plus integration of e raised to x into dx plus e raised to e is constant, so integration of कोणीच नाही उरला, याचा अर्थ 1 into dx. म्हणजे प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट मांडलं. आता प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट मांडल्यानंतर इंटिग्रेशन साइन सेपरेट द्यायचं आणि dx सेपरेट द्यायचं. आता इंटिग्रेशन घेताना x रेस टू ई, आपण एक फॉर्म्युला बघितला बघा, x रेस टू n इंटू dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c, असा एक फॉर्म्युला होता. 2 नंबरला तर ई रेस टू एक्स आहे. 2 नंबरचा फॉर्म्युला असा होता बघा, ई रेस टू एक्स इंटू dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस सी. आणि एक 3 नंबरचा फॉर्म्युला होता, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx इज इक्वल टू एक्स प्लस सी. मित्रांनो, ह्या अशा प्रकारचे 3 फॉर्म्युले आपल्याला वापरायचे. इथे 3 फॉर्म्युले, 3 टर्म आल्या, 1 2 3, या 3 टर्मसाठी सेपरेट फॉर्म्युला आहे. सो एक्स रेस टू ई म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी, एन प्लस 1 इथे. ठीक आहे. सो एक्स रेस टू ई प्लस 1 अपॉन ई प्लस 1 प्लस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्सच आहे, प्लस ई रेस टू ई हे कॉमन आहे म्हणून कॉमन ठेवलं. इंटिग्रेशन ऑफ 1 चं इंटिग्रेशन एक्स येतं म्हणून इथे लिहिणार एक्स प्लस सी. सो दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या एक्झाम्पलचा आन्सर आहे. आपण त्याप्रमाणे अगदी दुसरं पण एक्झाम्पल बघूया, ते पण सेमच एक्झाम्पल आहे बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू ए इंटू dx. बघा, हे दुसरं पण एक्झाम्पल अगदी सारखंच आहे, फक्त थोडासा एक बदल आहे. थोडासा बदल बघा कसा, वी हॅव, आपण जसं या एक्झाम्पल मध्ये वी हॅव करून एक्झाम्पल ऍज इट इज लिहिलं, अगदी त्याप्रमाणे इथं पण लिहायचं. वी हॅव आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू ए इंटू dx. सो परत आपल्या इथं 3 टर्म आल्या, 1 2 3, या तिन्ही टर्मला आपण सेपरेट इंटिग्रेशन लिहिणार. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन ए रेस टू ए कॉमन आहे म्हणून त्याला बाहेर ठेवा, कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशन मध्ये कोणीच नाही राहिलं, याचा एक्स प्लस 1. सो आय इज इक्वल टू, मित्रांनो ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन बघा, इथं फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्स, एक्स रेस टू ए म्हणजेच एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणून तिथं फॉर्म्युला येईल बघा, एक्स रेस टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1 प्लस ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला बघितला बघा, ए रेस टू एक्स इंटू dx इज इक्वल टू ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, असा फॉर्म्युला आहे मित्रांनो. त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला मांडावं लागेल. म्हणून ए रेस टू एक्स म्हणजे ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस ए रेस टू एक कॉमन आहे, एक्सचं इंटिग्रेशन परत 1चं इंटिग्रेशन एक्स येतं प्लस सी. सो दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. अशा पद्धतीने मित्रांनो आपले 2 एक्झाम्पल आहेत आणि या 2 एक्झाम्पलचा आन्सर आला. तर अशा पद्धतीने जर आपल्याला व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.